Next part that we are going to study is the Pascal's law. Pascal's law. आता Pascal's law काय सांगतो लक्षात घ्या. तर pressure applied to a enclosed fluid. The pressure applied to an enclosed fluid is equally transmitted to all the points, equally transmitted to all points, to all points of the fluid, equally transmitted to all points of the fluid and the wall of the vessel, and the wall of vessel किंवा flask. Okay, so this is the Pascal's law. Pressure applied to an enclosed fluid, म्हणजे Pascal's law यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, enclosed fluid घ्यावं लागेल. enclosed म्हणजे जे पूर्ण सगळ्या बाजूने काय आहे, कम्प्लिटली पॅक आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एखाद्या पॉइंटला आपण चेंज इन प्रेशर केलं तर ते चेंज इन प्रेशर काय होतं, सगळ्या पॉइंटला तेवढंच काय होतं, ट्रान्समिट होतं, इक्वली ट्रान्समिट होतं. याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर कसं एक्झाम्पल देता येणार बघा. सपोज दिस इज अ एनक्लोज्ड वेसेल किंवा एनक्लोज्ड कंटेनर आहे, एनक्लोज्ड कंटेनर आहे. ओके, प्रोव्हाइडेड विथ अ पिस्टन लाईक दिस. हा कंटेनर आहे, हा एक कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, एनक्लोज्ड फ्लुइड आहे, म्हणजे फ्लुइड जे आहे या कंटेनर मध्ये भरलेला आहे. आता सपोज पिस्टनच्या खालचा एक पॉइंट ए आपण कन्सिडर करूया, पिस्टनच्या जस्ट खाली असणारा एक पॉइंट. ओके, आणि या पिस्टनवर काय केला, पिस्टनचा एरिया किती आहे, एरिया देखील पिस्टनच्या खालचा एक पॉइंट आपण पी घेऊया. पिस्टनच्या खाली पॉइंट किती आहे, पी हा पॉइंट आहे. पिस्टनचा एरिया आहे ए आणि पिस्टनवर फोर्स किती अप्लाय केला, एफ. एफ एवढा फोर्स अप्लाय केला तर ऑटोमॅटिकली इथं पी पॉइंटला प्रेशर किती क्रिएट होणार आहे, एक्स्ट्रा प्रेशर, ऍडिशनल प्रेशर. कारण आपण पिस्टन खाली दाबला की पी पॉइंट जवळचं प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. आणि प्रेशर किती क्रिएट होणार, तर प्रेशर इज इक्वल टू काय होणार आहे, फोर्स डिवाइडेड बाय एरिया. एवढं प्रेशर काय होणार आहे, पी पॉइंटला क्रिएट होणार आहे. आता याच्यामधला आणखी काही पॉइंट घेतले, सपोज दिस इज पॉइंट एक्स, दिस इज पॉइंट वाय अँड सो ऑन. तर जेवढं चेंज इन प्रेशर पी ला झालेलं असणार आहे तेवढंच चेंज इन प्रेशर एक्स ला झालेलं असणार आहे, तेवढंच चेंज इन प्रेशर काय होणार आहे, वाय ला झालेलं असणार आहे. म्हणजे जेवढं प्रेशर पी या ठिकाणी अप्लाय होणार तेवढंच एक्झॅक्टली प्रेशर एक्स या ठिकाणी अप्लाय होणार, तेवढंच एक्झॅक्टली प्रेशर काय होणार, वाय या ठिकाणी अप्लाय होणार आहे. आणि त्याचबरोबर या कंटेनरच्या वॉलवर म्हणजे वेसेलच्या वॉलवर देखील काय होणार आहे, एक्झॅक्टली एफ बाय ए एवढा काय होणार आहे, प्रेशर अप्लाय होणार आहे. सो प्रेशर अप्लाय टू एनक्लोज्ड फ्लुइड म्हणजे या पिस्टनच्या साहाय्याने काय केलंय लक्षात घ्या. हिअर पिस्टन आणि वेसेलची अरेंजमेंट आहे, बरोबर आहे. या पिस्टनच्या साहाय्याने काय केलंय आपण, इथे एक प्रेशर अप्लाय केलंय. प्रेशर किती अप्लाय केलंय, तर अप्लाय केलेला फोर्स डिवाइडेड बाय एरिया, या पद्धतीनं सर्टन प्रेशर अप्लाय केलंय. तर हे इथं काय केलं, पिस्टन खाली ढकलल्यानंतर इथं जे काय प्रेशर क्रिएट होणार आहे ते प्रेशर या लिक्विड मध्ये जेवढे इनफायनाइट पॉइंट आहेत किंवा या फ्लुइड मध्ये जेवढे इनफायनाइट पॉइंट आहेत त्यांना तेवढंच प्रेशर एक्झॅक्टली मिळणार. ओके, सो सेम प्रेशर इज इक्वली ट्रान्समिटेड असं म्हटलंय. ओके, इथं जेवढं प्रेशर आपण देणार आहे तेवढंच प्रेशर सगळ्या त्या फ्लुइड मधल्या सगळ्या पॉइंटला इक्वली ट्रान्समिट होणार आहे. आणि हे प्रूव्ह करायचं असेल तर काय करू शकतो आपण, याला सपोज असे ओपनिंग्स प्रोव्हाइड केले, ओपनिंग्स. ठीक आहे, या पद्धतीने आपण ओपनिंग प्रोव्हाइड केले इथं. त्याचबरोबर इथे एक ओपनिंग प्रोव्हाइड केला. डिफरंट पॉइंटला सेम एरियाचे ओपनिंग प्रोव्हाइड केले. आता पिस्टन वरून दाबल्यानंतर काय होणार आहे, पिस्टन वरून प्रेस केल्यानंतर या लिक्विड मधलं प्रेशर वाढणार आणि प्रेशर वाढल्यामुळे काय होणार आहे, या ओपनिंग्स मधून काय होणार आहे, लिक्विड बाहेर येणार आहे. तर याच्यामधून बाहेर पडणारे जे लिक्विड जेट जर तुम्ही बघितले, या ओपनिंग मधून काय होणार आहे, पिस्टन खाली प्रेस केला की ऑटोमॅटिकली आतलं प्रेशर वाढणार आणि प्रेशर वाढलं की काय होणार आहे, या ओपनिंग मधून लिक्विड जेट्स बाहेर पडणार आहेत. आता बाहेर पडणारे लिक्विड जेट्सची व्हेलॉसिटी बघितलं, प्रेशर बघितलं तर सगळीकडे काय असणार आहे, सेमच असणार आहे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं की
pressure applied to enclosed fluid is equally transmitted to all the points of fluid and wall of the vessel. म्हणजे लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या कुठल्याही पॉइंटला आपण एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट केलं तर ते एक्स्ट्रा प्रेशर काय होतं त्या पूर्ण फ्लुइड मध्ये डिस्ट्रीब्यूट होतं, सगळ्या पॉइंटला इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. ओके, जेवढं आपण प्रेशर अप्लाय करणार एका पॉइंटला तेवढंच एक्झॅक्टली प्रेशर काय होणार आहे दुसऱ्या पॉइंटला क्रिएट होणार आहे. पास्कल्स लॉचा आणखी एक चांगला एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बलून फुगवलेला असेल, बलून, तर बलून जो आहे तो जनरली स्पेरिकलच शेप घेतो. ओके, बलून जो आहे तो स्पेरिकल शेप घेतो. आता बलून स्पेरिकल शेप का घेतो? कारण आपण काय करणार आहे याच्यामध्ये एअर ज्यावेळी पुश करणार त्यावेळी काय करणार आतल्या एअरला प्रेशर अप्लाय करणार. आता हे प्रेशर जे आहे ते वॉलवर काय होतं सगळ्या डायरेक्शन इक्वली ट्रान्समिट होतं, इक्वली ऍक्ट होतं. ओके, आणि प्रेशर सगळ्या डायरेक्शन इक्वली ऍक्ट होत असल्यामुळे काय होणार आहे बलून जो आहे तो स्पेरिकल शेप घेतो. जर पास्कल्स लॉ ओबे होत नसता, जर पास्कल्स लॉ ओबे होत नसता तर अप्लाय केलेलं प्रेशर जे आहे ते एका डायरेक्शन थोडंसं जास्त दुसऱ्या डायरेक्शन थोडंसं कमी अप्लाय झालं असतं आणि शेप ऑफ द बलून काहीतरी असा जिकडे जास्त प्रेशर आहे तिकडे जास्त बल्जिंग झालं असतं आणि जिकडे कमी प्रेशर अप्लाय होते तिकडे कमी बल्जिंग झालं असतं, पण तसं आपल्याला ऑब्झर्व करायला मिळत नाही. ओके, म्हणजे बल्जिंग ऑफ द बलून हे पास्कल्स लॉचं एक चांगलं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये आपण ज्यावेळी बलून मध्ये एअर भरतो म्हणजे काय करतो आतमध्ये आपण प्रेशर अप्लाय करतो आणि हे प्रेशर काय होतं सगळ्या त्या फ्लुइड मधल्या सगळ्या पॉइंटला त्याचबरोबर वॉल त्या कंटेनरच्या आतमधल्या सगळ्या पॉइंटला काय होतं इक्वली अप्लाय होतं, इक्वली ट्रान्समिट होतं. ओके, सो दिस इज कॉल्ड एज पास्कल्स लॉ. तर पुन्हा एकदा बघा पास्कल्स लॉ काय आहे प्रेशर अप्लाइड टू एन एनक्लोज्ड फ्लुइड. महत्वाची इथं गोष्ट काय आहे फ्लुइड कसं पाहिजे एनक्लोज. फ्लुइड म्हणजे काय असू शकतं ते एअर पण असू शकतं किंवा म्हणजे गॅस पण असू शकतं किंवा लिक्विड पण असू शकतं. म्हणजे एका लिक्विड किंवा गॅसला आपण काय केलं प्रेशर अप्लाय केलं, सर्टन अमाऊंट ऑफ प्रेशर अप्लाय केलं तर ते प्रेशर काय होतं त्या गॅस किंवा लिक्विडच्या सगळ्या पॉइंटला इक्वली ट्रान्समिट होतं, जरा देखील कमी न होता. ओके, आता या पास्कल्स लॉचे काही ऍप्लिकेशन्स आहेत. तर ऍप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ काय काय आहेत बघा. ऍप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ. ओके, सो वन्स अगेन पास्कल्स लॉ काय आहे प्रेशर इज इक्वली ट्रान्समिटेड इन ऑल डायरेक्शन. ओके, प्रेशर इज इक्वली ट्रान्समिटेड इन ऑल डायरेक्शन. एखाद्या फ्लुइडला आपण प्रेशर दिलं तर ते काय होतं सगळ्या डायरेक्शन इक्वली ट्रान्समिट होतं. तर याचं फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज हायड्रॉलिक लिफ्ट. Hydraulic lift is the first application. Okay, after that second application is hydraulic jack. Hydraulic jack. आता हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक जॅक जे आहे ते दोन्ही सेम टर्म आहेत. फक्त लिफ्ट जी आहे ती थोडीशी जास्त वेट कॅरी करते आणि जॅक जे आहे ते थोडस कमी वेट कॅरी करते. हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक जॅक किंवा सगळ्यात महत्वाचं पास्कल्स लॉचं चांगलं ऍप्लिकेशन म्हणजे काय हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक ब्रेक्स जे सगळ्या व्हेकल्स मध्ये आता आपण युज करतोय. हल्ली मोटरसायकल मध्ये देखील हायड्रॉलिक ब्रेक वापरले जातात. मोटरसायकलचा जो फ्रंट ब्रेक असतो पुढचा ब्रेक मोस्टली ओके तो हायड्रॉलिक ब्रेक आहे. हल्ली काही मोटरसायकलला फ्रंट आणि बॅक दोन्ही काय आहेत हायड्रॉलिक ब्रेक आहेत. कसे आहेत ते आपण थोडंसं डिस्कस करणार आहे. ओके, तर हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक ब्रेक्स दीज आर द सम ऍप्लिकेशन्स ऑर युजेस ऑफ द पास्कल्स लॉ. तर हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक जॅक दोन्हीचं कन्स्ट्रक्शन वर्किंग जे आहे ते सेमच आहे. ओके, जॅक जनरली आपण स्मॉल वेट लिफ्ट करण्यासाठी वापरतो आणि हायड्रॉलिक लिफ्ट जे आहे ते थोडंसं लार्जर वेट लिफ्ट करण्यासाठी आपण युज करतो. ठीक आहे, तर हायड्रॉलिक लिफ्टचं थोडंसं कन्स्ट्रक्शन आणि त्याचा फॉर्म्युला कसा असतो बघूया. हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट. तर हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये काय असतात दोन सिलेंडर्स असतात. हायड्रॉलिक लिफ्ट कन्सिस्ट ऑफ 2 cylinders like this. Okay, so consist of 2 cylinders of different cross section area provided with frictionless pistons like this, and it is these 2 cylinders are connected to each other and they are filled with incompressible liquid, incompressible fluid. ठीक आहे,
तर याच्यामध्ये लक्षात घ्या, या पद्धतीने काय असणार आहे, 2 सिलेंडर असणार आहेत. सो दिस इज द लार्जर सिलेंडर, असणार आहे. ओके, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन फॉर एक्झाम्पल काय असेल, A2 असेल. अँड दिस इज द स्मॉलर सिलेंडर. त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असेल, A1 असेल. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. त्याच्यामुळे पिस्टनचा एरिया देखील, हा जो पिस्टन आहे हा वर खाली मूव्ह होऊ शकतो. इट कॅन मूव्ह अप अँड डाऊन. ओके, बघा, हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ 2 cylinders which are having different cross section area. One is having large cross sectional area and another is having small cross section area. These 2 cylinders are connected to each other and these 2 cylinders are filled with incompressible liquid. Incompressible liquid च्या साहाय्याने जे आहे ते काय केलेले आहेत, फिल केलेले आहेत. ओके, आता या ठिकाणी force required to lift the object is applied on the smaller cylinder, piston of the smaller cylinder. म्हणजे जो फोर्स आपण लिफ्ट करण्यासाठी जो फोर्स लावणार आहे, F एवढा फोर्स, तो कुठे अप्लाय करणार आहे आपण, स्मॉलर पिस्टन वर अप्लाय करणार आहे. आणि जे वेट आपल्याला लिफ्ट करायचं आहे, वेट, द वेट विच इज टू बी लिफ्टेड, इट इज प्लेस्ड ऑन दी पिस्टन ऑफ द लार्जर सिलेंडर. लार्जर सिलेंडरच्या पिस्टन वर काय केलेलं असतं, ते वेट प्लेस केलेलं असतं. आता बघा, इथं स्मॉलर सिलेंडरला आपण F एवढा फोर्स लावला तर इथं किती प्रेशर क्रिएट होणार आहे. ओके, सो व्हेन force F is applied on piston of smaller cylinder, when force F is applied on the piston of smaller cylinder, okay, then pressure applied is, तर इथं प्रेशर किती अप्लाइड होणार आहे, तर प्रेशर P इज इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, P इज इक्वल टू F डिवाइडेड बाय ए. म्हणजे हा जो पिस्टन आहे, ज्या ठिकाणी आपण फोर्स अप्लाय केलेला आहे, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, A1 आहे ना, सॉरी, A1. म्हणजे या ठिकाणी या पिस्टनच्या जस्ट खालच्या पॉइंटला प्रेशर किती क्रिएट होणार आहे, वन्स अगेन बघा, दॅट प्रेशर इज काय असणार आहे, F डिवाइडेड बाय A1 असणार आहे प्रेशर. ठीक आहे. आता पास्कल्स लॉ काय सांगतो की एखाद्या एनक्लोज्ड फ्लुइड, आता हे एनक्लोज्ड फ्लुइड आहे ना, एनक्लोज लिक्विड आहे, तर त्याच्या एका पॉइंटला अप्लाय केलेलं प्रेशर सगळ्या त्या लिक्विड मधल्या सगळ्या पॉइंटला काय होतं आहे तेवढंच इक्वली काय होतं, ट्रान्समिट होतं. म्हणजे इथं या स्मॉलर पिस्टनच्या जस्ट खाली जे प्रेशर आपण अप्लाय केलेलं आहे, ते सेम प्रेशर काय होणार आहे, इथं लार्जर सिलेंडरच्या खाली देखील प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो बाय पास्कल्स लॉ, सेम प्रेशर is produced at larger cylinder or larger piston. Okay, so therefore pressure at larger cylinder किंवा larger piston. ओके, लार्जर पिस्टनच्या ठिकाणी असणारं प्रेशर म्हणजे काय असणार आहे, P इज इक्वल टू, आता इथं किती फोर्स लावलेला असणार आहे, जे काय वेट असेल, वेट टू बी लिफ्टेड, ओके, W म्हणजे काय असतं, mg असतं, लक्षात घ्या, डिवायडेड बाय तिथला एरिया किती आहे, इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, A2 आहे. लक्षात येत आहे. म्हणजे या W मुळे इथं प्रेशर किती क्रिएट होणार आहे, W बाय A2. आणि पास्कल्स लॉ नुसार स्मॉलर पिस्टनच्या खाली जे प्रेशर असणार आहे तेच कुठं असणार आहे, लार्जर पिस्टनच्या खाली तेवढंच प्रेशर एक्झॅक्टली असणार आहे. ओके, आता हे दोन्ही प्रेशर सेम असल्यामुळे काय होणार आहे, देअरफॉर F बाय A1 इज इक्वल टू काय येणार आहे, W बाय A2 येणार आहे. अँड देअरफॉर वेट लिफ्टेड इज गिवन बाय फॉर्म्युला, वेट लिफ्टेड इज गिवन बाय फॉर्म्युला W इज इक्वल टू काय होणार बघा, A2 बाय A1 इंटू F, बरोबर आहे ना.
किती वेट लिफ्ट केलं जाईल याचा फॉर्म्युला काय होणार आहे A2/A1 × F. लक्षात आलं का बघा, पुन्हा एकदा सांगतोय, जस्ट रिवाइज करतो. हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे काय असतात, दोन सिलेंडर्स असतात. वन इज ऑफ लार्जर क्रॉस सेक्शनल एरिया, अनदर इज ऑफ स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया. These two cylinders are connected to each other. They are filled with incompressible liquid, okay, and they are provided with the pistons. Okay. आता फोर्स आपण म्हणजे जे लोड लिफ्ट करायचं आहे किंवा जे वेट लिफ्ट करायचं आहे ते कुठं प्लेस केलेलं असतं, ऑन द पिस्टन ऑफ दी लार्जर सिलेंडर. ठीक आहे. अँड द फोर्स विच इज अप्लाइड फॉर द लिफ्टिंग साठी जो आपण फोर्स अप्लाय करणार आहे तो कुठे अप्लाय केलेला असतो, ऑन द पिस्टन ऑफ द स्मॉलर सिलेंडर. आता एफ एवढा फोर्स अप्लाय केला स्मॉलर सिलेंडरच्या पिस्टनवर, तर स्मॉलर सिलेंडरच्या खाली किती प्रेशर क्रिएट होणार आहे, F/A1 क्रिएट होणार. स्मॉलर सिलेंडर किंवा स्मॉलर पिस्टनच्या खाली किती प्रेशर क्रिएट होणार आहे, F/A1. पास्कल्स लॉ काय सांगतो की सेम प्रेशर त्या लिक्विड मधल्या सगळ्या पॉइंटला काय होणार आहे, ऍज इट इज ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे लार्जर सिलेंडरच्या खाली देखील किती प्रेशर क्रिएट होणार आहे, तेवढंच प्रेशर क्रिएट होणार आहे, दॅट इज F/A1. आता लार्जर पिस्टनच्या खाली किती प्रेशर आहे, W/A2 आहे, तर F/A1 मस्ट बी इक्वल टू काय असला पाहिजे, W/A2 असला पाहिजे. सो F/A1 इज इक्वल टू W/A2 अँड देअरफॉर weight that is lifted is given by formula W is equal to A2/A1 × F. ओके, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता लक्षात घ्या, इथं A2 का आहे, जास्त आहे. A2 इज मोर अँड A1 इज लेस. A2 इज मोर अँड A1 इज लेस. A2/A1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, ग्रेटर दॅन 1 असणार आहे. आणि त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, स्मॉल फोर्सच्या साहाय्याने काय करू शकतो, लार्ज वेट लिफ्ट करू शकतो. म्हणजे सपोज A1 सपोज आपण 1 सेंटीमीटर स्क्वेअर ठेवलं आणि A2 सपोज काय केलं आपण 1000 सेंटीमीटर स्क्वेअर ठेवलं, सपोज एरिया वाढवला, तर काय होणार आहे, वेट लिफ्टेड इज गिवन बाय फॉर्म्युला 1000/1 ना. सो 1000 F येणार आहे. म्हणजे फोर्स आपण 1 न्यूटनचा अप्लाय केला तर वेट जे आहे ते काय होणार आहे, 1000 न्यूटनचं लिफ्ट होणार. लक्षात येत आहे, 1 न्यूटनचा फोर्स जरी अप्लाय केला ना तरी 1000 न्यूटनचं वेट काय, वजन जे आहे ते काय होणार आहे, लिफ्ट होणार आहे. फोर्स जर आपण 100 न्यूटन अप्लाय केला, 100 न्यूटन, तर 100 × 1000 म्हणजे 1 लाख न्यूटनचं काय होणार आहे, वेट लिफ्ट होणार. सो इन दिस वे, बाय युझिंग पास्कल्स लॉ, बाय युझिंग स्मॉल फोर्स, वी कॅन रेज द लार्ज वेट. जे स्मॉल फोर्स अप्लाय करून आपण काय करू शकतो, लार्ज वेट रेज करू शकतो. ओके. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द हायड्रॉलिक लिफ्ट. आणि हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, वेट लिफ्टेड इज इक्वल टू A2/A1 × फोर्स अप्लाइड. ओके. नेक्स्ट ऍप्लिकेशन इज द हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक ब्रेक्स. ओके. हायड्रॉलिक ब्रेक कोणाला वापरले जातात, मोस्टली 4 व्हीलर, हल्ली 2 व्हीलरला पण हायड्रॉलिक ब्रेक्स वापरले जातात. हायड्रॉलिक ब्रेक्सच्या अगोदर काय होते, मेकॅनिकल ब्रेक्स होते. आता मेकॅनिकल ब्रेक म्हणजे काय, तुम्ही सायकलला बघितलेले असतील, सायकलला जे असतात ना त्याला मेकॅनिकल ब्रेक असं म्हणतो. की याच्यामध्ये एक लिव्हर असते, या पद्धतीने सपोज हे हँडल आहे, एक लिव्हर आहे या पद्धतीने काहीतरी, आणि या लिव्हरला काय जोडलेली असते, एक वायर जोडलेली असते. जी वायर काय होते, वायर किंवा रॉड जो आहे तो काय करतो, त्या ब्रेकिंग सिस्टीम पर्यंत जातो. आणि ज्यावेळी आपण ही लिव्हर पाठीमागे खेचतो त्यावेळी काय होणार आहे, ही वायर ही ओढली जाते आणि त्याच्यामुळे काय होतो, ब्रेक अप्लाय होतो. इथं जे काय टायर असेल त्या टायरवर काय होणार आहे, ब्रेक अप्लाय होणार आहे. आता ही जी सिस्टीम आहे याला काय म्हणायचं, मेकॅनिकल ब्रेक असं म्हणायचं. आता मेकॅनिकल ब्रेक मध्ये वायरच्या साहाय्याने या पद्धतीनं जर हे अप्लाय केलं, काय ब्रेकिंग फोर्स अप्लाय केला, तर तो सगळ्या व्हीलला इक्वली ट्रान्समिट होईल असं नाही. एखाद्या ठिकाणची वायर थोडीशी लूज असली, एखाद्या ठिकाणची थोडीशी टाईट असली तर काय होणार आहे, एखाद्या ठिकाणी जास्त ब्रेक अप्लाय होणार, एखाद्या ठिकाणी कमी ब्रेक अप्लाय होणार. तर ही वायर सिस्टीम ऑफ ब्रेकिंग जी आहे त्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे, इक्वली सगळ्या डायरेक्शनला ब्रेक अप्लाय होत नाही, सगळ्या फील्ड्सला इक्वली ब्रेक अप्लाय होत नाही. त्याच्याऐवजी काय वापरतो आपण आता, हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम वापरतो. तर हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम मध्ये काय असतं, एक सिलेंडर असतं या पद्धतीनं, देर इज अ सिलेंडर लाईक दिस अँड प्रोव्हाइडेड विथ द पिस्टन. आणि या पिस्टनलाच तुमचं काय केलेलं असतं, ब्रेकिंग पेडल जे आहे, ब्रेकिंग पेडल या पिस्टनलाच जोडलेलं असतं. आणि ज्यावेळी हा तुम्ही पेडल प्रेस करताय, ब्रेकिंग पेडल प्रेस करताय, त्यावेळी काय होणार आहे, हा पिस्टन जो आहे तो पुढे मूव्ह होतो आणि इथं काय करणार आहे, या लिक्विड मध्ये प्रेशर क्रिएट करणार आहे. ठीक आहे, प्रेशर क्रिएट करणार आहे. आता या लिक्विड मधलं ऑइल जे आहे ते कुठं जोडलेलं असतं,
हे जे 4 व्हील्स आहेत, 4 व्हील्स, 4 व्हील्सला ते लिक्विड कनेक्ट केलेलं असतं या पद्धतीनं. आणि तिथं देखील काय असतात, सिलेंडर्स असतात. तिथं देखील काय असतात, सिलेंडर. म्हणजे ब्रेकिंग सिलेंडर कसं असतं, या पद्धतीने एक सिलेंडर असणार आहे. इकडून लिक्विड काय येणार आहे, आत येणार आहे. हे 2 पिस्टन असणार आहेत आणि हे पिस्टन इकडं आणि इकडं सरकतात. ओके. आणि हे दोन्ही पिस्टन बाहेर सरकले की याला ब्रेक शू असं म्हणलं जातं आणि हे काय असतं, फील असतं या पद्धतीनं. म्हणजे इथून फ्लुइड आतमध्ये एंटर झालं की हे दोन्ही पिस्टन बाहेर सरकणार. दोन्ही पिस्टन बाहेर सरकले की काय होणार आहे, हे ब्रेक शू जे आहेत, हे कर्ड ब्रेक शू या काय होतात, सिलेंडरला घासतात, फीलला घासतात आणि काय करतात, ब्रेकिंग एफर्ट प्रोड्यूस करतात. अशा प्रकारची ही थोडीफार अरेंजमेंट असते. आता हायड्रॉलिक ब्रेकचा सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट ऍडव्हान्टेज काय आहे, पास्कल्स लॉ नुसार इथं ब्रेक अप्लाय केल्यानंतर जे काय प्रेशर इथं क्रिएट होणार आहे, ते प्रेशर पास्कल्स लॉ नुसार सगळ्या सिलेंडरमध्ये इक्वली काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. म्हणजे इथं 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण प्रेशर क्रिएट केलं तर ते एक्झॅक्टली 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर प्रेशर जे आहे ते काय होणार आहे, चारही सिलेंडरमध्ये काय होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. आणि त्याच्यामुळे चारही सिलेंडरला काय होणार आहे किंवा चारही व्हीलला काय होणार आहे, इक्वल ब्रेक अप्लाय होणार आहे. म्हणजे कमी जास्त अजिबात अप्लाय होणार नाही. कारण इथं जे प्रेशर क्रिएट होणार आहे तेच सगळं प्रेशर काय होणार आहे, सगळ्या सिलेंडरमध्ये इक्वली क्रिएट होणार. ओके. तर अशा प्रकारे हायड्रॉलिक ब्रेक्स मुळे काय होतं, सगळ्या व्हील्सला इक्वल अमाऊंट ऑफ ब्रेक लागतो. असं होणार नाही की एका व्हीलमध्ये जास्त ब्रेक लागेल, एका व्हीलमध्ये कमी ब्रेक लागेल, असं होणार नाही. तसं जर झालं तर इट इज डेंजरस. कारण त्याच्यामुळे काय होणार आहे, काही व्हील स्टॉप होणार रोटेट व्हायचे, काही व्हील रोटेट होत राहणार आहे अँड देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट. सो हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम जी आहे ती काय होते, या पास्कल्स लॉवर वर्क होते आणि ज्याच्यामुळे काय होणार आहे, सगळ्या व्हील्सला इक्वल अमाऊंट ऑफ ब्रेकिंग काय होतं, अप्लाय होतं. ओके. सो दिस इज हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. हायड्रॉलिक जॅक पाठीमागे कन्स्ट्रक्शन सांगितलं तसंच आहे. हायड्रॉलिक प्रेसमध्ये देखील काय केलं जातं, सेम प्रिन्सिपल यूज केलं जातं, हायड्रॉलिक प्रेस. ओके. सो दीज आर बेसिकली 4 ऍप्लिकेशन्स ऑफ दी पास्कल्स लॉ. आता पास्कल्स लॉ से रिलेटेड प्रॉब्लेम कसे येतात बघा. मोस्टली प्रॉब्लेम मला तर कशावर येणार आहे, हायड्रॉलिक लिफ्टवर किंवा हायड्रॉलिक जॅकवर हा प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे. आता इथे एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कसा आहे बघा, 2 पिस्टन्स ऑफ हायड्रॉलिक मशीन, 2 pistons of hydraulic machine have diameter 20 centimeter and 2 centimeter. Have diameters 20 centimeter and 2 centimeter. Find the force exerted on the larger piston. Find force exerted on larger piston, force exerted on larger piston when 50 kg weight is applied on smaller piston. When 50 kg weight is applied on smaller piston. Applied on smaller piston. त्याचबरोबर when smaller piston is moved through 15 centimeter, when smaller piston is moved through 50 centimeter, what distance other piston moves? By what distance other piston moves? By what distance